हृदयरोग आणि असं भीती आणि जी काही अशी बसलेली आहे त्याला स्वाभाविक कारणं आहेत. आणि अगदी मगाशीच मी वहिनींना बोलले पण की माझा मागच्या आठवड्यातला म्हणजे आत्तापर्यंत मी माझ्या व्याख्यानात बोलायचे की सगळ्यात छोटा पेशंट 17 वर्षाचा मुलगा हायपरटेन्शन म्हणून आला होता. मागच्या आठवड्यातली केस होती 15 वर्षाचा मुलगा 10वीला आहे आणि त्याला हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे. अचानक धडधड झाली आणि त्याला अस्वस्थ झालं. मग शाळेतल्या शिक्षकांना सांगितलं, त्यांनी उचलून पालकांना बोलवलं, ह्या हॉस्पिटलमधनं त्या प्रत्येक ठिकाणी हाय रिस्क म्हणून त्याच्याकडे बघत होते. कारण एवढ्या छोट्या मुलाचे जर काही केसेस घ्यायची असेल तर डॉक्टरांना पण ते दडपण असतं. आणि सरते शेवटी सगळ्या तपासण्यांमध्ये लक्षात आलं, त्याची अँजिओ नाही करू शकत आपण, पण सरते शेवटी असं लक्षात आलं की आपण काहीच करू शकत नाही, काही कारणच नाही आहे, कुठलंच कारण सापडलेलं नाही आहे. मग काय असू शकतं? एक्झॅक्टली पुन्हा प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजीमध्ये आम्ही जे काही प्रॅक्टिस करतोय ती हीच आहे की वेळीच तुम्ही हृदयाचे जी काही इशारे आहेत ते पहिला ओळखणं गरजेचं आहे. आणि ते जर आधी ओळखले, ती जर आपल्याला आधी जर थोडीशी माहिती जर डॉक्टरांनी दिली, ज्या रुटीन डॉक्टरांकडे आपण जातो किंवा ज्या डॉक्टरांकडे किंवा आमच्याकडे तुम्ही येता त्या आधी जर आम्ही जर सांगितलं तर बऱ्याच अंशी आपण हार्ट अटॅकचा धोका टाळू शकतो. त्यामुळे आता हार्ट अटॅक येण्यामागची कारणं कोणती आहेत ही बघताना मी एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपल्या आयुष्याची सुरुवात होते आईच्या उदरामध्ये, बरोबर, म्हणजे गर्भावस्था. आणि ॲक्च्युली कुठल्याही व्याधीला जी कारणभूत घटक आहे ती तिथूनच सुरुवात होत असते आणि पहिल्यांदा असतं. त्यामुळे आजकाल आम्हाला डोहाळेच लागतात चायनीज. जरी इंडियन बेबी असेल तरी ते चायनीज खायला फार अगदी हे असतं. कारण माझ्या कित्येक अशा मी पेशंट्स बघितले ते घरी की इतक्या उलट्या होतात, पण कॉन्टिनेंटल खाल्लं, चायनीज खाल्लं तर मात्र मला बिलकुल उलट्या होत नाहीत. म्हणजे तिथूनच आपल्या ह्या जंक फूडची हे सुरू होते. कारण आईलाच ते असतं. आणि चुकून सासू जर म्हटली की अगं बाई हे खा, तर लगेच असे डोळे मोठे होतात. मला कळतं, मी शिकलेली आहे. कारण आजकालच्या मुलींनी स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार असा घेतलेला आहे की मला मन मानेल तसं मी माझ्या पद्धतीने करणार. परंतु आजच मी एक श्रीराम लागूंची एक छोटीशी एक क्लिप बघितली, तर इतकं सुंदर सांगितलं की वैज्ञानिक जो असतो तर दोन गोष्टी असतो की वैज्ञानिक जरी असेल तर तो प्रोफेशनली जरी वैज्ञानिक असेल पण दृष्टिकोन मात्र त्याचा वैज्ञानिक असेल का नाही सांगता येत नाही. त्यामुळं शिक्षण जरी आपण म्हटलो की मी शिकलेली आहे, आम्ही शिकलेले आहोत, परंतु आपण किती पद्धतीनं ते घेऊ, किती त्याला ग्रास्प करू, आमचा ॲटिट्यूड काय असेल, आमचे विचार करण्याची पद्धत काय असेल, ह्या बाबतीत मात्र थोडीशी जराशी साशंकता राहणे. सो अल्टिमेटली या सगळ्यामध्ये आपल्या असं लक्षात येतं की शिक्षणाचा अभाव असल्यामुळे गर्भावस्थेपासूनच ही डिफिशियन्सी सुरुवात होते. बाळ जन्माला येतं आणि त्या बाळाला पूर्वी घुटी हा प्रकार होता, आठवतं का कोणाला? हां, काय असायचं, डब्बा असायचा. त्या डब्यात आपण काय करायचो, छोटे छोटे खारीक, बदाम वगैरे थोडी उगाळी जायची आणि बोनल्यानं पाजली जायची. आणि पूर्वी आम्हाला डायबिटीजच्या त्यातल्या त्या ज्युवेनाइल डायबिटीजच्या केसेस खूप रेअरली बघायला मिळायच्या. परंतु हेवी म्हणजे जास्त कार्बोहायड्रेट्स असलेले, जास्त एनर्जेटिक आणि ह्याच्या आणि त्या मानाने त्या बेबीची हालचाल होत नाही. आणि मग हळूहळू त्याच्यामधले कॅलरी इनटेक आणि कॅलरी लॉस ह्याचा कुठं ना कुठंही गणित जुळलं जात नाही. कारण आजकालच्या मुलांना एस्पेशली इंडियामध्ये आपण पहिल्यापासून एका वेगळ्या रेसमध्ये टाकलेलं आहे की तू खेळायचं नाहीस एका ठराविक लेवलपर्यंत. हां ठीक आहे, 3री 4थीपर्यंत खेळणार, आता स्कॉलरशिप आली, आता ही स्पर्धा आली, आता ती स्पर्धा आली, 8वीपासून फाउंडेशन क्लासेस आले आणि तिथून पुढे मग 9वी 10वी खूप. मी आजकाल येणार नाही बे कुठे, का हे 10वी आहे पोराची. आमचे 10वीचे मार्क्स पण कोणाला कोणी परत विचारते, पेशंट विचारतो का मॅडम 10वीत किती होते तुम्हाला? नाही. सो आणि अशा पद्धतीत तो इतका त्या ह्याच्यामध्ये जातो आणि मग तो खेळ हा कन्सेप्टच कुठंतरी कमी झालेला आहे. मैदानी खेळ कमी झालेले आहेत आणि मैदानी खेळ नसल्यामुळे मोबाईलचा वापर इथे आहे. पूर्वी ना बोर होणं हा कन्सेप्ट होता. मला आठवते लहानपणी की आम्ही कंटाळायचो, कंटाळा आला यार, बोर होतो. आजकाल मुलं म्हणतच नाहीत बोर होतं, कारण इतर वेळी जर काही केलं तर त्यांचा मोबाईल, यूट्यूब, तुमचं इंस्टाग्राम, लॉट्स ऑफ थिंग्स की इतकं स्नॅपचॅट आणि यावं, त्यामुळे ती मुलं मॅक्सिमम बसून राहतात. हळूहळू पुरं शिक्षण होतं, मग नोकरी मिळवण्यासाठी असलेली धावपळ, तकतक, विचार, ओव्हर थिंकिंग
स्पर्धात्मक युग, त्याच्यात मी कसं टिकेन, मला कसं बेस्ट करता येईल, हाऊ आय एम द बेस्ट, हे करत 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 एक अशा सर्टन लिमिटमध्ये तो माणूस येतो, ती व्यक्ती येते आणि मग तिच्या लक्षात येतं की अरे नाही नाही, मला स्वतःला सिद्ध करायचं असेल तर मग मला दाखवलं पाहिजे मी कसं आहे. तुम्ही माझ्याकडे मॅक्सिमम येणारे जे पेशंटचे वर्ग आहेत ते IT सेक्टरमधले जास्त आहेत. वयाच्या 35 ते 45 वयोगटातला हा खूप मोठा क्राऊड आजकाल येतो आहे आणि त्याला कारण पण तसंच आहे. कारण सगळीकडे बघा तुम्ही कॉर्पोरेट सेक्टर्स जर बघितले कुठंही स्मोकिंग झोन नसतो, परंतु ITच्या कुठल्या पण ऑफिसमध्ये जावा तिथे स्मोकिंग झोन म्हणतो. तू दारू पी, स्मोक कर, वाटेल ते कर, मला माझं टार्गेट कंप्लीट झालं पाहिजे. आणि त्याच्यात तो बिचारा मग त्या स्ट्रेसमध्ये, बऱ्याचदा ॲक्टिव्ह स्मोकर नसतातही पण दुनिया सगळी करत असते आणि तिथं आपल्याला उभारलेले तुम्ही पॅसिव्ह स्मोकरही होता. मग त्या स्ट्रेसमध्ये हळूहळू हळूहळू काय रे, आईने भांग पाडून दिल्यासारखं काय वागतोस, घे ना एक घ्यायला काय फरक पडतो. मग असं करत करत आणि मग लक्षात येतं की अरे हां, हे घेतल्यानंतर बरं वाटतं. कितीतरी तुम्ही बघा, पुण्याच्या जर सहज जाताना आपण टपऱ्यांवर बघतो, एका हातात चहाचा कप असतो आणि एका हातात सिगरेट असते आणि मग ते पित असतात. बऱ्याचदा तुम्ही कुठे मोठ्या हॉटेल्समध्ये वगैरे गेलो तर तिथं पण बार टेबल असतो आणि तिथं स्मोक पण करतात, दारू पण पितात. म्हणजे इकडे तुम्ही किती उत्तेजन 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 तुमच्या ह्याच्यामध्ये देत असता आणि असं करत करत त्याच्याबरोबर जे खाल्लं जाणारं याव वाव चकणा जो म्हणता तुम्ही, चकली खातो, चिवडा खातो, हे खातो ते खातो. तुम्ही फॉरेन कंट्रीजमध्ये जावा, हे एक्झॅक्टली ह्याच्या अपोजिट असतं. आपण नको त्या गोष्टी फॉरेनच्या लोकांच्या उचलायला लागलेल्या आहेत. जेवढे जेवढे कोणी इथे ॲब्रॉडला गेलेले असतील, तुम्ही बघितलं असेल, त्यांचं लाईफस्टाईल खूप वेगळं आहे. आणि आपण भारतीय संस्कृतीचे लोक पूर्ण कपडे घालून अशा ह्याच्यामध्ये आपण बाहेर पडणं हळूहळू हळूहळू कमी होतं. सूर्यप्रकाश आपल्याकडे कमी हे झाल्यामुळे अल्टिमेटली विटॅमिन D डिफिशियन्सी, विटॅमिन B12 डिफिशियन्सी, हिमोग्लोबिन कमी असतं. म्हणजे हिमोग्लोबिनच्या बाबतीत तर मला अगदी आवर्जून सांगावं लागतं, एस्पेशली महिला वर्ग. चुकून कोणी तर म्हणलं की अहो तुमचं 10च आहे, 9च आहे. नाही, तेवढंच असतं, कित्येक वर्षात तेवढंच आहे. आत्तापर्यंत काही झालं नाही, मग पुढं काय होणार आहे. अगं बाई, पण हळूहळू तुझं वय वाढत निघालेलं आहे, तुझी ही डिफिशियन्सी. हिमोग्लोबिन काम काय करतं? 2 गोष्टींचं काम करत असतं. एक, ऑक्सिजन त्या हृदयापासून तुमच्या पेशींपर्यंत पोहोचवण्याचं काम ते करतं आणि शिवाय ते प्रोटीन आहे, प्रोटीन बाइंडिंग त्याच्यासोबत होत असतं. आणि जर तुम्ही मुळातच आपल्या शरीराला गरज कशाची आहे, एक O2ची, दुसरी प्रोटीनची आणि तिसरी कोलेस्ट्रॉलची. कोलेस्ट्रॉल ही बॅड गोष्ट नाही आहे, मी थोडं पुढं गेल्यानंतर आणखी तुम्हाला मिथ्सबद्दल सांगणार आहे. आणि मग हळूहळू ह्या डिफिशियन्सीज वाढत जातात, इकडे वय वाढत जातं आणि सगळ्यात पहिला दणका असतो तो म्हणजे रक्तवाहिन्यांचा कडकपणा. कडकपणावरून मला आधी बऱ्याचदा असं बोलावं लागतं की आम्ही योगासनं करतो, आम्ही शरीर जरी लवचिक नसेल पण आमची इच्छा मात्र खूप लवचिक आहे. अशा आविर्भावात आजकाल आपण सगळे योगा करताना दिसतो आणि त्या व्यक्तीच्या बद्दल मला खूप कौतुक वाटतं की जरी शरीर साथ देत नसेल तरीसुद्धा हळूहळू व्यायाम करण्याची सवय करतात. म्हणून मध्ये मी एकदा सांगलीमध्येच मला फिरायची खूप सवय आहे. ग्राउंडवर गेल्यानंतर सहज असा एक महिलांचा ग्रुप निघाला होता, वय वर्ष 60-65 समथिंग. काय आजकालच्या पोरी हरण्या झालेत बरण्या आणि म्हाताऱ्या झालेत तरण्या. मला इतकं वाक्य आवडलं. मी जॉगिंग करत पुढे गेलेली, परत मला काकू परत एकदा सांगा ना प्लीज, माझी कुंभरास आहे. थोडंसं प्रत्येक वेळी क्युरिओसिटी माझी राहतेच. तर मी विचारते त्या म्हणलं, अहो खरंच अहो मॅडम, आजकाल बघा ना, आम्ही बघा कशा पहाटे पहाटे उठून, एक तर पोरगी तुम्हाला दिसते का? मी म्हटलं अहो मी आहे ना. नाही, ठराविक आहेत. आणि खरंच आहे की आजकाल तरण्या झालेत बरण्या आणि म्हाताऱ्या झालेत हरण्या. आणि हळूहळू हे म्हातारपण जसं जवळजवळ येतं तसा हा रक्तवाहिन्यांचा कडकपणा कधी येतो, ज्याला माझ्या भाषेमध्ये मी ॲथेरोस्क्लेरोसिस म्हणेन, तुमच्या भाषेमध्ये तुम्ही त्याला रक्तवाहिन्यांचा ताठरपणा म्हणा. ही पहिली स्टेप असते. जसं पहिला माझ्या टॉपिकचंच तुम्ही नाव दिलं की वेळीच ओळखा हृदयाचे इशारे. तर इशारा ओळखायचा आहे, तो ताठरपणा जो येतो रक्तवाहिन्यांना, तो मॅपिंग करणं ही पहिली काळाची गरज असते. आणि इथे पहिली स्टेप असते ती म्हणजे तुमच्या तपासण्यांची. आपल्याला माहीत असलेलं एकच तपासणी आहे, कोलेस्ट्रॉल. माझं कोलेस्ट्रॉल ओके, मला हार्ट अटॅक येणार नाही. खरं बघायला गेलं तर कोलेस्ट्रॉल ही वाईट गोष्ट नाही. जेव्हा तुमचं एखाद्या वेळी कोलेस्ट्रॉल वाढतं याचा अर्थ की तुमच्या पेशींना गरज आहे, कारण त्यांचं डिजनरेशन फास्ट व्हायला लागलेलं आहे.
पण वाजवीपेक्षा जेव्हा ते जास्त होतं आणि ते एकमेकावर ॲक्युमुलेट होतं, मग ते कुठेतरी तुम्हाला ब्लॉकेजेस डेव्हलप केलं जातं. त्यामुळे माझं कोलेस्ट्रॉल ओके आहे तर मला हार्ट अटॅक येणार नाही, हा कृपा करून हा तुमचा चुकीचा समज आहे, गैरसमज म्हणतो आपण त्याला. कारण आपली उडी फक्त असतं मला हिमोग्लोबिन किती आहे, माझी शुगर किती आहे, किडनीचं प्रमाण कसं आहे, लिव्हर व्यवस्थित आहे ना, एखादा पेक घेतोय काहीतरी लिव्हरमध्ये कुठतर काहीतरी खराबी नाही ना, हे आवर्जून बघतो. आणि सगळ्यात शेवटचं हे असतं ते म्हणजे कोलेस्ट्रॉल, संपला विषय. पण ॲक्च्युली तसं नाही आहे. त्याच्या पुढे जाऊन होमोसिस्टीन, HSCRP, लायपोप्रोटीन ए किंवा विटॅमिन डी, विटॅमिन B12 अशा सगळ्या गोष्टीचा कम्युलेटिव्ह इम्पॅक्ट राहून आपल्या रक्तवाहिन्यांचं आरोग्य हे खूप महत्त्वाचं राहत असतं. त्यामुळे त्या तपासण्या करणं ही सगळ्यात पहिली काळाची गरज असते. पुन्हा प्रिव्हेंटिव्हमध्ये जेव्हा पेशंट येतात, आता मगाच्या ह्याच्यामध्ये थोडासा बदल करते, कारण तुम्हाला जो माझा हे आला CV आणि ते जे डिटेल माहिती आली ती खूप जुनी माहिती कोणीतरी पाठवलेली दिसते हॉस्पिटलमधून. ॲक्च्युली 20,000+ पेशंट्स आमच्याकडे आत्तापर्यंत झालेले आहेत. गेली 18 वर्ष, मी जवळजवळ 17 वर्ष पूर्ण, 18 सुरू आहेत, 18 वर्ष झाली मी ह्या प्रॅक्टिसमध्ये आहे. हजारो लोकांना आपण ह्या हार्ट अटॅकपासून वाचवू शकलो आहे किंवा एन्जिओप्लास्टी बायपाससारख्या बऱ्याचशा ट्रीटमेंटसुद्धा आपण, बऱ्याचशा ज्या शस्त्रक्रिया आहेत त्यासुद्धा आपण थांबवण्याचा किंवा त्याच्यापासून पेशंटला डायव्हर्ट करून त्याची शस्त्रक्रिया थांबवण्याचा सुद्धा बऱ्याच अंशी प्रयत्न झाला आणि आम्ही त्याच्यात सक्सेस पण झालेलो आहे. तर एक्झॅक्टली हे प्रिव्हेन्शन सगळ्यांना एक वाक्य माहिती, प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. बरोबर. ताप आला येऊ नये म्हणून आपण काळजी घेतो. काय करतो, थंडीचं पासून बचाव करतो, बाबा नको मला, मी गरम गरम पाणी पितो, गरम सूप घेतो, गरम असं करतो का तर थंडी वाढली आहे, मला खोकला येईल, मला ताप येईल वगैरे. मग तुम्ही त्यावेळी आहारातले सगळे रुटीनमधले बदल करता. मग हृदयासाठी आपण काय करतो, काहीच करत नाही. जोपर्यंत हार्ट अटॅक येत नाही तोपर्यंत आपण वाट बघतो, त्याला काय येऊ दे ना, हार्ट अटॅक आल्यानंतर बघू. पण माय डिअर फ्रेंड्स, हार्ट अटॅक आल्यानंतर 2 प्रकार असतात. एक असतात गोल्डन आवर्स, सडन कार्डियक डेथ एक असते, गोल्डन आवर्स एक असतो, आणि काही वेळा इशारे देऊन गेलेला हार्ट अटॅक असतो. आपण कुठल्या क्रायटेरियात बसणारे आपल्याला माहिती नसतं. त्यामुळे कृपा करून हार्ट अटॅक ह्या गोष्टीला इतकं इझिली समजू नका. नशीब आपलं चांगलं असेल तर आपण वाचतो. अशा एखाद्या निर्जन स्थळी जर आपल्याला हार्ट अटॅक आला आणि तिथे न्यायला कोणी नसेल, आणायला कोणी नसेल, तुमच्याकडे ढीगभर पैसा पडून आहे पण तुम्ही काहीही करू शकत नाही. त्यामुळे कृपा करून हार्ट अटॅक ह्या गोष्टीला घाबरायचं नाही आहे, पण प्रिव्हेंट मात्र आपण करू शकतो. आपल्या हातात आहे. वामनराव पै जे सांगतात ते खरंच योग्य आहे. तुझं आहे तुझं पाची. बरेच पेशंट्स असे मला म्हणतात की काय नाही हो मॅडम, आत्ता जरी मेलो ना तरी काय बोलणे, मागं भरपूर करून ठेवलेलं आहे, पुढच्या 3 पिढ्या बसून खातील एवढं माझ्याकडे आहे. काय माहिती आहे ह्या पिढीतच आपल्याला काय होणार आहे कसं नाही, पुढच्या पिढीचं कोण भवितव्य सांगून ठेवलेलं आहे. परंतु मला लहानपणी वडील माझे नेहमी सांगायचे, आजही मी माझ्या बऱ्याच व्याख्यानात बोलून गेले, आजही तुम्हाला सांगते की वेन वेल्थ हॅज गॉन समथिंग हॅज गॉन. पैसे गेले, काही कारणाने कष्टाने काहीही करून आपण परत मिळवू शकतो. वेन कॅरेक्टर हॅज गॉन समथिंग हॅज गॉन. कारण आपण भारतीय संस्कृती जपणारे लोक आहेत, त्यामुळे आपण कॅरेक्टर ह्या गोष्टीला खूप महत्त्व अजूनही देतोय. पण आजकाल जर बघायला गेलं तर कॅरेक्टरलेस लोकच सेलिब्रिटी म्हणून सगळे फिरत असतात. त्यामुळे मला त्याबद्दल पण फार आता अप्रूप राहिलेलं नाही. बट वेन हेल्थ हॅज गॉन एव्हरीथिंग हॅज गॉन. तुमचा पैसा, जमीन, जुमला जे काही आहे ते फक्त आणि फक्त तुमची हेल्थ असेल तरच राहतं. साधं एक उदाहरण देते. लोक म्हणतात की मी माझं आयुष्य घालवलं माझ्या भावासाठी, बहिणीसाठी, मुलांसाठी, बायकोसाठी, मी भरपूर कमवलं, मी हे केलं ते केलं. माय डिअर फ्रेंड्स, जाताना तुमच्या डेड बॉडीवर कोणी 7/12 बांधतं का? प्रॉपर्टी पेपर बांधतात का? दागिने, मी माझी डायमंड रिंग आहे माझ्याबरोबर आलीच पाहिजे, होतं का? नाही. तुम्ही जेव्हा शेवटचा श्वास आहे तोपर्यंत तुमचं नाव आहे. द मुवमेंट तुमचा श्वास थांबतो तुमचं नावही कॅन्सल होतं, तुम्हाला डेड बॉडी म्हणतात. बॉडी कुठेपर्यंत आली, बॉडी कुठं आणणार आहे, पुण्यातच करणार आहे का गावाकडे नेणार आहे, इथं सगळी सुरुवात होते. म्हणजे तुमचं नावही कॅन्सल होतं. आपण म्हणतो ज्या नात्यांसाठी आपण इतकं तक करून आयुष्याचं पूर्ण झिजवून टाकता, त्यातलं एक तरी नातं तुमच्यासोबत येणार आहे का? कुणी नाही. नवऱ्याला काय झालं, बायको जाते? नाही. बायकोला काय झालं, नवरा येतो? नाही. कशाचं मेलीचं, मी गेले की बघा लगेच उभारले दुसऱ्या लग्नाला. सहज बोलून जातात बायका, माझ्या मेलीचं नशीबच फुटकं.
कधी पुण्याच्या बाहेर मला नेलंच नाही यांनी. अगं राणी, नशीब फुटकं, काय नसतं, तू जग फिरलीस तरी नाही, शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या सोबत येणारा एकच घटक आहे, तुमचं शरीर. आणि ह्या शरीराची हेळसांड गर्भावस्थेपासून तुम्ही अगदी तुमच्या तारुण्य अवस्थेपर्यंत भरपूर प्रमाणात त्याला पिळून 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 घेता. आणि एक दिवस असा येतो आणि टक 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 वाजली जाते. मग त्याला अगदी सगळ्यात सोपा एक हे सांगते की म्हणजेच हार्ट अटॅक येण्यामागचं जे रिझन आहे त्यातलं पहिलं कारण वाढतं वय. दुसरं कारण विटॅमिन सी कमतरता, विटॅमिन डी, B12 ह्याला किरकोळ पकडू नका. पूर्वी जे नॉन व्हेजिटेरियन लोक होते त्यांना असं म्हणायचे की आम्ही नॉनव्हेज खातो, आमचं B12 चांगलं आहे. माय डिअर फ्रेंड्स, आता असे काही केसेस आहेत की जो म्हणजे भरपूर प्रमाणात नॉनव्हेज वगैरे खात आहेत पण त्यांचं B12 कमी आहे. कारण पूर्वीचे जे काही मांस मिळत होतं त्याला कुठलंही इंजेक्शन्स नव्हते, त्याला कुठलंही हॉर्मोन्सचे इंजेक्शन होतं. आता काय होतं, पोल्ट्रीमध्ये छोटीशी एक हे आहे, 30 ग्रॅमची कोंबडी जवळजवळ 1.5 ते 2 महिन्यात 1.5-2 किलोची होते. आणि जेवढा कोंबड्यांचा स्लॉट येतो एकदम त्यातल्या 10% लॉस ऑलरेडी त्यांनी एक्सेप्ट केलेला असतो, कारण त्या हार्ट अटॅकने मरतात, ओव्हरवेट होतात, थोड्या दिवसांमध्ये ओव्हरवेट होतात. मग असं हॉर्मोनवाला आपण खातोय, मग ते ॲब्झॉर्ब कसं होणार आहे, त्यात विटॅमिन डी, B12 आणि ते कसं मिळणार आहे. दूध पूर्वी पिलं जायचं, पण दूध जे गाई म्हशी होत्या त्या सगळ्या फिरून 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 खात होत्या. आजकाल आहे का कोण फिरवायला? नाही. गोट्यातले आहेत, कुठून विटॅमिन डी येणार आहे, सूर्यप्रकाश त्या गाई म्हशीलाच मिळत नाही आहे. आणि मग अशा पद्धतीचं असल्यामुळे आपण डोक्यात काय ठेवलंय पूर्वापार काळापासून, याच्यातून हे मिळतं, त्याच्यातून ते मिळतं 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 मिळतं. आय नो दॅट, पण आता पेस्टिसाईडचा वापर वाढला आहे बऱ्यापैकी. आपण सगळे ह्याच्यातनं निघालेलो आहोत, म्हणजे सगळ्या पेस्टिसाइड्स सगळे जुन्या ह्या पद्धतीने. मग अशा कन्सेप्टमध्ये तुम्ही कसं म्हणाल की बाबा नाही मला हे म्हणजे माझ्याकडे आहे म्हणून ह्याची तपासणी करणं ही काळाची गरज आहे. मग दुसरं कारण आहे विटॅमिन डी, B12 कमी असणं, फोलिक ॲसिड कमी असणं, हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असणं. जे वेळोवेळी जेवतात, बायोलॉजिकल क्लॉक खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे आज मी 1 वाजता जेवतो तर दुसऱ्या दिवशी मी 1 वाजता जेवलं पाहिजे, अर्धा तास पुढे मागे ठीक आहे. बऱ्याचदा काही वेळा असं होतं की पेशंट्स म्हणतात नाही नाही मॅडम, नाही मॅडम लंच ब्रेकला निघाले, नाही नाही थोडं 1-5 मिनटं काम आहे. मी पेशंटला सांगते बाबांनो मला खाऊ द्या, नाही तर परत मला तुमच्या पंक्तीला येऊन बसावं लागेल, कारण मीच जर वेळेत नाही जेवली तर. सो बायोलॉजिकल क्लॉक का महत्त्वाचा आहे त्याला उदाहरण पण मी एक देते की आम्हाला म्हणजे फिजिओलॉजीमध्ये शिकवलं जायचं की एक कुत्रा असतो, त्या कुत्र्याला 1 वाजता ठणकन बेल वाजवली जाते आणि थाळी पुढं गेली की त्याच्यात अन्न दिलं जात असतं. असं काही दिवस गेल्यानंतर म्हणजे 1 महिना 1.5 महिन्यानंतर 1 वाजतो, ठणकन बेल वाजते, थाळी दिली जाते, पण त्या थाळीत अन्न नसतं, पण त्या कुत्र्याची मात्र कंटिन्युअसली लाळ गळत असते. मग याच्यावरून आम्हाला असं सांगण्यात आलं की आपल्या शरीरामध्ये ठराविक वेळी बरोबर जी सवय असते त्यानुसार जठरामध्ये डायजेस्टिव्ह ज्यूस येत असतात आणि पचवण्याची त्यांच्याकडे ताकद असते. आणि जर आपण त्यांना जर दिलं नाही तर ते काय करणार, शेवटी त्यांची पचनाची ताकद आहे, मग ते तुमच्या भिंती पोखरायला लागणार किंवा भिंतीचंच हे होतात आणि मग आपण म्हणतो जळजळ होते, कसं तरी होतं वगैरे. माझं एक वाक्य म्हणजे माझं एक प्रयोग म्हणून करून बघा, ठराविक वेळेत 1 महिनाभर ठरवून जेवायला लागा. नाही मी त्याच वेळी जेवणार आहे, प्रॉपर मी तेवढ्या ह्याच्यातच जेवणार आहे बघा, आणि काही दिवसात तुम्ही सांगाल मला पित्ताचा विकार होत नाही. दुसरं एक मला सांगायचं ह्याच्यामध्ये आहे की सकाळी सकाळी मला संडासला साफ होत नाही. कॉन्स्टिपेशन असलेले खूप पेशंट बाहेर पडतं तुमच्या संडासमधून, आणि ज्याचं पोट साफ होत नाही त्याचं हळूहळू कोलेस्ट्रॉल वाढणारच आहे. मग प्राणी बरेच जण, इथे कोणाकोणाकडे पेट्स आहेत सांगा बरं, की मांजर आहे, कुत्रा आहे, असं कोण आहे तुमच्या ह्याच्यामध्ये? ते आमच्या घरी आहे. तर त्यांना तुम्ही ट्रेनिंग देता. बरेच पेट्सचं जेव्हा घरात आणतो तेव्हा त्यांचा ट्रेनिंग प्रोग्राम असतो की ह्यावेळी पट्टी करायची, ह्यावेळीच खायचं, ह्यावेळी असं करायचं. अरे आपण पण सेम आहोत, प्राणीच आहोत. तुम्ही जशी सवय लावाल तसं हे करणार आहे. तंबाखू खाल्ली तरच मला प्रेशर येतं, मी स्मोक केलं तर मला प्रेशर येतं, सकाळी सकाळी मी जरा उतारा घेतला तर मला प्रेशर येतं, सकाळी कोमट पाणी पिलं तर मला प्रेशर येतं, मोबाईल बघितला तर मला प्रेशर येतं, मोबाईल आत घेऊन गेलं की हा मग याचा वाटतं हा आता निवांत होऊ दे. तुम्ही जी सवय लावाल ते तुमचं शरीर एक्सेप्ट करणार आहे. त्यामुळे माय डिअर फ्रेंड्स, कृपा करून आपल्या सवयी, आपलं बायोलॉजिकल क्लॉक हे मेंटेन करणं ही काळाची गरज आहे.
दुसरा पार्ट आहे तो म्हणजे अनकंट्रोल डायबिटीज आणि अनकंट्रोल BP. ज्याला BPचा त्रास आहे, शुगर आहे, हात जोडून विनंती आहे, काहीही करून ते कंट्रोलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा. अदरवाईज हार्ट अटॅक हे ह्या 2 आजारांचं कॉम्प्लिकेशन म्हणून येतं. एका शर्टवर दुसरा शर्ट फ्री ऑफर ऐकली आहे, एका साडीवर दुसरी साडी फ्री. हां, आम्ही तर खूप ऐकलेत म्हणा, आम्ही त्याच्यातच असतो कुठे सेल लागलाय काय झालंय ते. पण त्या सेलमध्ये जसं एकावर एक फ्री तसं BP डायबिटीज हार्ट अटॅक फ्री. BP डायबिटीज कंट्रोलमध्ये येत नाही आहे, वार्धक्य फ्री. BP डायबिटीज कंट्रोलमध्ये येत नाही आहे, थकवा फ्री. मग आपण हे फ्री का घ्यायचं, नको आपल्याला. सो त्याच्या पुढचं कारण आहे ते म्हणजे अनुवंशिकता एक आहे, मागच्या जर पिढीमध्ये असेल. आता फॉर एक्झाम्पल सांगते अनुवंशिकतेचं गैरसमज कसा होतो. वयाच्या 35मध्ये टक्कल पडलं तर आपण म्हणतो की अरे बाल्डनेस आहे, टक्कल पडलं. नाही नाही, माझ्या काकांना पण होतं, वडील पण तसेच होते, आजोबा तसेच होते. अरे बाळा, आजोबांना हार्ट अटॅक आला होता, त्यांची जी जीवनशैली होती तीच तू पुढे कॅरी फॉरवर्ड करतोयस आणि अल्टिमेटली त्याचा परिणाम होतोय. मग ते कुठंतरी ती प्रोसेस थांबणं गरजेचं आहे. मग त्यांना जर बाल्डनेस होता, त्यांना जर हार्ट अटॅक आला, जर माझ्या घरी पॅरालिसिसची हिस्ट्री आहे, तर ती मला येऊ नये, डॉक्टर काय काय करा असं म्हणणारे किती जण आहे तुम्ही की डॉक्टरकडे जाऊन बसता. नो बडी इज देअर. म्हणजे 2008मध्ये मी प्रॅक्टिस सुरू केली. 8 म्हणजे साधारण एक 2015पर्यंत खूप अशीच अवस्था होती की हार्ट अटॅक आला तरच पेशंट डॉक्टरकडे जात होता. आता मात्र थोडासा काळ बदलत निघाला आहे की याच्याबद्दल अवेअरनेस हळूहळू लोकांचा खूप वाढत निघाला आहे की मला प्रिव्हेन्शन म्हणून सांगा डॉक्टर जे काही करायचं आहे. सो आपण कुणीही जात नाही. तिसरी गोष्ट असते एनी टाईप ऑफ ऑटो इम्युन कंडिशन्स. ऑटो इम्युन थायरॉईडचे काही प्रॉब्लेम आहेत, संधिवात आहे, सोरियासिस आहे की जे तुम्हाला बरे होत नाही आहेत, असे आजार जे काही जळवात आहे की ज्यांच्यामध्ये इन्फ्लमेशन बॉडीमध्ये राहतं. आणि इन्फ्लमेशनचा अर्थ सूज, साध्या मराठी भाषेत. ती सूज म्हणजे इथं आलेली सूज, तुम्हाला मारल्यानंतर आलेली सूज नाही. अशी सूज ही तुमच्या रक्तवाहिन्यांच्या मध्ये पण येत असते की ज्याच्यामुळे रक्तवाहिन्या कडक होत असतात. त्याचा पुढचं गोष्ट आहे अतिशय महत्त्वाची आहे ती म्हणजे प्रदूषण की जे अनअवॉइडेबल आहे, दिवसेंदिवस वाढत निघाले. त्यामुळे प्रदूषणाला जे एक्सपोज आहे त्यांच्यामध्ये कॅडमियम, लीड अशा नावाचे धातू भरपूर आपल्या शरीरात एंट्री करतात. त्यातल्या त्यात एस्पेशली रुरल सेक्टरमध्ये फवारणी करणाऱ्या शेतकरी, कुणीही आपण त्याच्याबद्दल हे करत नाही. आजकाल ऑर्गॅनिक म्हणतो पण ऑर्गॅनिकमध्ये पीकच येत नाही. मग शेतकऱ्याला हमीभाव मिळत नाही. मग तो म्हणतो की तुम्ही श्रीमंत होता तर मी का नको. पूर्वी वांग्याचं पीक, कोण शेतकरी समाजातल्या, माझी शेती आहे त्यामुळे मला एवढं डिटेल माहिती आहे, पूर्वी वांगी ही 4 ते 5 महिन्याने यायची. आता नर्सरीत जावा ते छोट्याशा रोपट्याला फुल आलेला असतो. इतका चमत्कार आहे सगळ्या त्या पेस्टिसाईडचा आणि याचा. मग या सगळ्याचा परिणाम कुठंतरी तुमच्या रक्तवाहिन्यांवर होणार आहे. आणि जेव्हा हे सगळं गोष्ट घडत जाते मग तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियम, काही कोलेस्ट्रॉल, तुमचं हेवी मेटल, धातू बितू सगळे वाढत जातात, एकमेकावर साचत जातात आणि कुठंतरी अडथळा, जसं ट्रॅफिक थांबतं तसं थांबलं जातं. आणि मग जशी माधुरी दीक्षित बोलते ना, धक्के धक्के करने लगा मेरा जियारा डरने लगा. आणि असा धडधड 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 कधीतरी तुम्हाला जाणवते, ज्याला पाल्पिटेशन म्हणतात. एस्पेशली महिला वर्गांच्यामध्ये हे पाल्पिटेशन खूप जास्त प्रमाणात जाणवतं. घाबरू नका, पाल्पिटेशनचे बाकीचे पण बरेचशे गोष्टी आहेत. थायरॉईड प्रॉब्लेम, हिमोग्लोबिन कमी असणं, डिहायड्रेशन खूप आहे. एक्झॅक्टली आम्ही प्रिव्हेंटिव्ह प्रोग्राममध्ये हे डायग्नोज करतो. असं नाही आहे की आलेल्या प्रत्येक व्यक्तीला पुल ऑन नाही आप हार्ट अटॅक आने का चान्सेस आहे, चलो ये ट्रीटमेंट ले लो. बोल आय नेवर डू सच टाईप ऑफ प्रॅक्टिस. बाबा तुम्हाला ह्याच्यामुळे होत आहे तर हे प्रिव्हेंट केलं तर ह्या गोष्टी होऊ शकतात. सो माय डिअर फ्रेंड्स, अशा बऱ्याचशा असतात की पहिले माधुरी दीक्षित जागी होते सगळ्यांच्या मनामध्ये आणि ती धडधड धडधड करते. आणि पुढची स्टेप असते ती म्हणजे आमचा ऋषी कपूर, दर्दे दिल दर्दे जिगर. सो पुढचं स्टेप आहे ती म्हणजे दर्द किंवा पेन. मग आता पेन हा फॅक्टर कसं ओळखायचं की हे माझं हार्ट अटॅकचं पेन आहे का नॉर्मल पेन आहे, कसं ओळखायचं. तर नॉर्मली हार्ट अटॅकचं जे पेन असतं ते ऑन अँड ऑफ राहतं. इट ॲग्रवेट्स बाय द एक्झरसाइज. जेवण केल्यानंतर फिरायला जातोय पेन होतं आहे, जेवण झाल्यानंतर ज्याला पोस्ट प्रँडियल अंजायना म्हणतात, आंघोळ करताना पेन होतं, एक्झरसाईजच्या वेळी पेन होतं, किंवा वजन उचललं तरी मला पेन होतं, सेक्शुअल ॲक्टच्या वेळी पेन होतं. तर अशा ह्याच्यामध्ये जेव्हा द पेन इज ॲग्रवेटेड बाय द एक्झरसाइज, किंवा त्याचबरोबर दॅट पेन इज म्हणजे तुमच्या राईट लेफ्ट दोन्ही शोल्डरला होऊ शकतं असं काही नाही, मॅक्सिमम कॉमन लेफ्ट शोल्डरला होत असतं.
लेफ्ट आर्मला ते रेडिएट होतं, हात दुखत असतो, बऱ्याचदा पाठीमागे दुखत असतं, पेशंटला इथे जबडा दुखत असतो. मग त्या बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं दातांचं दुखणं आहे का, मग आपण दातांच्या डॉक्टरकडे जातो की डॉक्टर काय झालं माझं सारखं इथे दुखतंय. तिसरं गोष्ट असते ती म्हणजे ज्याला आपण म्हणतात की पेशंटला धडधड जाणवत असते, काही वेळा चक्कर येते, थकल्यासारखं होतं, एस्पेशली फिमेल्स. म्हणजे तो थकवा पण ते ओळखायचा कसा, असे पण आपण थकत असतो काम केलं वगैरे, पण तो थकवा नॉर्मल इतर वेळेच्या थकव्यासारखा नसतो, असं पिळवटून काढल्यासारखं शरीर तुम्हाला फील होत असतं. त्याच्या पुढचं गोष्ट असते मळमळ झाल्यासारखी वाटते, काहींना उलटी होते, पण प्रत्येक वेळी आणि छातीच्या ह्या स्टर्नमाईच्या पाठीमागच्या बाजूला तुम्हाला जळजळ झाल्यासारखी होते. आपण पहिल्यांदा काय म्हणतो ॲसिडिटी आहे, ॲसिडिटी असेल, काही नाही मी काल हे खाल्लं ते खाल्लं. प्रत्येकजण, तुम्ही काय कुठला डॉक्टर जरी असेल तर सुरुवातीला लगेच हार्ट अटॅकचा विचार करणार नाही, परंतु जेव्हा ते पेन दाबल्यासारखं कुठंतरी असतं, कोणीतरी प्रेस केल्यासारखं पेन आहे, त्याबरोबर स्वेटिंग आहे, तुम्ही कुठं काम म्हणजे काहीच केलं नाही, एक्सरसाइज नाही, काही नाही, निवांत बसलाय तरी पण तुम्हाला घाम येतोय, दाबल्यासारखं पेन आहे, जळजळ होतीये, तर मात्र कृपा करून जे जवळचे डॉक्टर आहेत त्यांच्याकडे पहिलं जाणं आणि त्यातल्या त्यात हात जोडून विनंती आहे, जिथं ICU मॅनेजमेंट आहे अशा ठिकाणी त्या डॉक्टरकडे जाणं ही काळाची पहिली गरज असते, ज्याला आम्ही आमच्या भाषेमध्ये गोल्डन आवर्स म्हणतो. गोल्डन आवर्स देवाने तुम्हाला माधुरी दीक्षित, ऋषी कपूर दाखवलेलं आहे, धडधड दुडदुड काय असेल ते, पण आम्ही त्याला मनावर घेतलं नाही. आणि मग याच्यामुळे होणारं जे काही नुकसान असतं, कारण हार्ट अटॅक आल्यानंतर बऱ्याच अंशी जर वेळीच उपाय मिळाले तर पेशंट वाचतो, जर वेळीच उपाय नाही मिळाले तर मात्र हृदयाचे काही स्नायू हे कमकुवत होतात, कायमचं तुम्हाला हार्ट वीक होण्याचे चान्सेस हे जास्त असतात, की जे त्याच्यामुळे तुमचे मेडिसिनची संख्या पण वाढते आणि हे एक डॉक्टरच ठरवू शकतो की एक्झॅक्टली याच्यामध्ये काय झालेलं आहे. त्यामुळे न घाबरता पहिल्यांदा ICUमध्ये जाऊन ॲडमिट होणं, आम्ही तुम्हाला रक्त पातळवायचे इंजेक्शन्स वगैरे सगळं देतो, सेटल डाऊन होतं. पुढची स्टेप असते एन्जिओग्राफी, एन्जिओग्राफी नंतरची पुढची स्टेप असते ती म्हणजे प्लास्टिक किंवा बायपास. जवळजवळ 40 ते 50% पेशंट माझ्या क्लिनिकमध्ये येतात की जे प्लास्टिक बायपास झाली आहे, पुन्हा ब्लॉकेजेस झालेत. ह्याचा अर्थ असा नाही आहे की पुन्हा त्यांना हार्ट अटॅक आला आहे, पुन्हा त्यांचं हार्टचं पंपिंग वीक झालं, याचा अर्थ असा नाही की ते ऑपरेशन चुकीचं झालं होतं. ती टेक्निकली जरी ट्रीटमेंट असेल तर यावेळी मात्र तुम्ही सेकंडरी प्रिव्हेन्शन, म्हणजे आत्तापर्यंत मी जे बोलले ते सगळं प्रायमरी प्रिव्हेन्शनमध्ये होतं, की तपासण्या करणं, तुम्ही वेळेचं एक्सरसाइज आणि कॅलरी इंटेक, कॅलरी लॉसचा विचार करणं वगैरे. पण दुसरा पार्ट असतो तो म्हणजे सेकंडरी प्रिव्हेन्शनचा. अशा वेळी तुम्ही एक सेकंड ओपिनियन घेणं ही काळाची गरज असते, घाबरून जायचं नाही. मग आता पहिली स्टेप, जर मला दुखतं आणि मला लक्षात येते की मला हार्ट अटॅकसारखं वाटतंय, नेहमीसारखं नाही आहे, काय करायचं? बरेच लोक घाबरतात आणि इकडे तिकडे हालचाल करतात, मला कसतरी होतंय, मला कसतरी होतंय. पहिली स्टेप तिथे असते की एक्सरसाइज करायचा नाही, शांत बसून राहा, झोपता आला तर झोपा, जर झोपून तुम्हाला बरं वाटतं तर झोपा, नसेल तर उठून बसा, डीप ब्रीथ करा, खोल श्वास घ्या, स्लोली बाहेर सोडा. का तर ऑक्सिजन सॅच्युरेशन तुमच्या बॉडीमध्ये जेवढं जास्त राहील तेवढं तुम्हाला हार्ट म्हणजे जे डॅमेज होणार आहे ना ते डॅमेज तुम्ही वाचवू शकता. बऱ्याच पेशंटच्या बाबतीत मी बघितलं आहे की मला कसतरी होतं आहे आणि मोबाईलवर इकडे तिकडे बोलत असतात, मला कसतरी होतं आहे, फिरतात आणि इट ॲग्रवेट्स युअर हार्ट अटॅक. सो इन्स्टेड ऑफ दॅट काम, क्वाईट, रिलॅक्स बसा, डीप ब्रीथ करा आणि शक्य तेवढं जवळच्या डॉक्टरकडे जाणं गरजेचं असतं. अशा वेळी तुम्हाला इकोस्पिरिनची गोळी, स्टॅटिनच्या गोळ्या वगैरे, आता आजकाल बरेच रील्स खूप तुम्हाला माहिती यूट्यूब आणि याच्यावर मिळते, पण ते सुद्धा शक्यतो मी सांगते डॉक्टरांच्या सल्ल्यानेच त्या गोळ्या घेणं हे जास्त फायदेशीर राहतं. इकोस्पिरिन यू कॅन टेक, कारण ते तसंही मसल रिलॅक्संट म्हणून पण काम करतं, त्याचा काही फार साईड इफेक्ट नाही. पण जर हार्ट अटॅकसोबत जर मेंदूचा अटॅक आला असेल तर तो ॲग्रवेट करत असतो, त्यामुळे चक्कर बिक्कर येत असेल तर अशा वेळी शक्यतो इकोस्पिरिन वगैरे गोळ्या शक्यतो घ्यायला जाऊ नका. पण डॉक्टरांच्या सल्ल्याने जे काही करायचं आहे म्हणून पटकन तिथून कुणाला तरी बोलवून घ्या, तोपर्यंत डीप ब्रीथ करा आणि जवळच्या ICUमध्ये ॲडमिट होणं ही काळाची पहिली गरज असते. आणि मग दुसरं प्रिव्हेन्शन सुरू होतं ते म्हणजे मग मला जर हार्ट अटॅक आला आहे, एन्जिओग्राफीमध्ये जर ब्लॉकेजेस सापडलेत तर डॉक्टर मी सर्जरी करू का नाही करू, इथून पहिली सुरुवात होत असते. आणि पुन्हा प्रिव्हेंटिव्हमध्ये आम्ही बेसिकली हे करतो की तुम्हाला सर्जरीची गरज आहे का, असेल
तर आम्ही तसा पेशंट त्या ठिकाणी पाठवतो. नाही तुला बायपासची गरज आहे, नाही तुला पटकन एन्जिओप्लास्टी करण्याची गरज आहे किंवा काहीही काळजी करू नको, आपण प्रिव्हेंट करू शकतो. बऱ्याच अंशी हार्ट अटॅक पुढचा टाळू शकतो. विना शस्त्रक्रिया आपण ट्रीटमेंट्स घेऊ शकतो. अशा कित्येक तरी US FDA अप्रूव्हल ट्रीटमेंट आहेत की ज्याच्यामध्ये हार्ट अटॅक आला आहे, हार्ट पंपिंग कमी झालं आहे, एन्जिओप्लास्टी बायपास झाली आहे, पुन्हा ब्लॉकेजेस डेव्हलप झाले, तेव्हा EECP, ESMR, बऱ्याचशा काही IV ट्रीटमेंट्स खूप आहेत की ज्याच्यामध्ये आपण पुन्हा नॉर्मलाइज हार्ट करू शकतो. हार्टचे मसल पुन्हा त्याची ताकद पूर्वीसारखी वाढवू शकतो. त्यामुळे बिलकुल कधी हार्ट अटॅक आल्यानंतर घाबरायचं नाही, पण सेकंड ओपिनियन घेणं ही काळाची गरज राहते. मग आता एक्झॅक्टली डॉक्टर ठीक आहे, ह्या सगळ्या ट्रीटमेंट्स वगैरे आहे, पण रुटीनमध्ये मी एक्झॅक्टली काय करावं असं तुमचं म्हणणं आहे की मी काय करावं. जसं मगाशी मी बोलले, तुझं आहे तुझ्यापाशी, म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो की उत्कृष्ट आहार किंवा ज्याला चांगला आहार आणि स्वच्छ व्यवहार हा तुम्हाला निरोगी आयुष्याचा आधार बनू शकतो. म्हणजे मी काय सांगितलं, शारीरिक मानसिक आरोग्य. आरोग्याची व्याख्याच मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये आहे की तुमची फिजिकल, मेंटल, ओके, आणि सोशल आणि स्पिरिच्युअल हेल्थ. म्हणजे शारीरिक, मानसिक, सोशल म्हणजे सामाजिक आणि आध्यात्मिक प्रगती इज इक्वल टू तुमची हेल्थ. अध्यात्माच्या बाबतीत आपल्याला काही सांगायला नको, आपण पुणेकर आहोत, नावातच आपल्या सुख करता आहे, गणपतीचे भक्त आहोत, पहिल्यापासून आपण वारकरी आहोत, वारीमध्ये आपण मुराद हे करतो. भारतातल्या लोकांना सांगायची गरज नाही, अगदी 1 तारखेपासून 31 डिसेंबरपर्यंत सणवार, सेलिब्रेशन, मस्त मजा करत असतो आपण. पण सामाजिक हेल्थच्या बाबतीमध्ये आपण कुणीही विचार करत नाही. मी पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देते तुमच्या पतसंस्थेला की असे उत्कृष्ट तुम्ही हे राबवता, कारण समाज जिथं एकत्र येतो, समाज प्रबोधन जिथं होतं तिथं त्या समाजाची प्रगती होत असते. माझी आई मला लहानपणी सांगायची की 3 प्रकारचं ऋण तू कधी फेडू शकत नाही. पहिलं आईवडिलांचं, दुसरं गुरुचं, एनी टाईप ऑफ गुरु, शिकवणारेच असं नाही, आयुष्यात चांगला दिशा दाखवणारे कोण गुरु असतात, आणि तिसरं समाजाचं ऋण. कदाचित त्या इतका इम्पॅक्ट बसला होता. आम्ही ऐकायचो आईवडिलांचं, खूप ऐकायचो. आजकालची मुलं ऐकत नाहीत. कारण मगाशी तुम्ही तुमचे हे म्हणले ज्योत्स्नाताई, मला माझी मुलं म्हणतात आई माता ज्योत्स्नाताई. कारण जेव्हा मी म्हणते अरे असं नाही करायचं, प्लीज मॉम, ते पेशंटला ठीक आहे, प्लीज मॉम. सो माय डिअर फ्रेंड्स, पण कृपा करून खरंच होतं, आणि हे समाजाचं ऋण आपण कधी फेडू शकत नाही. त्यामुळे समाजाच्या बाहेर जाऊन मी काहीतरी वेगळं करेन, माझ्याकडे भरपूर बँक बॅलन्स आहे, आय एम डुईंग एनिथिंग, पैशाच्या जीवावर मी काही करू शकतो, मी दुनिया बघू शकतो, परंतु पैसों से दुआ कभी नहीं मिलती, दुआ तो मन से मिलती. त्यामुळे जर तुमचं मनातून कुणीतरी आपल्याला मानायचं असेल तर सामाजिक हेल्थ तुमची महत्त्वाची आहे. त्यामुळे जेवढं समाजात तुम्हाला काही करता येईल, दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू आणता येईल, आपण कधी केलंय का बघा, करून बघा हा उपाय. सहज रस्त्यावरून जायचं आणि ठरवून जायचं की आज 10 अनोळखी लोकांकडे बघून मी हसणार. पहिल्याला हसाल, येडा आहे का, काही ओळख नाही पाळत नाही, हसतोय. दुसरा म्हणेल आओ नमस्ते नमस्ते, कधी. तिसरा म्हणणार तुम्ही का हसलात माझ्याकडे बघून, तो नक्की पेठेतला, तुम्ही मला माझ्याकडे बघून हसलात का. मग चौथा म्हणणार की तुम्ही मला ओळखता का, म्हणणार नाही, मग का हसलात. पण ह्या सगळ्या गोंधळाच्यामध्ये आपण कम्युनिकेट होत असतो. मी एक साधं उदाहरण देते की भांडणं केल्यानंतर आपण एकमेकाशी बोलत नाही. करून बघा उपाय ज्याच्याशी आपल्याला याचं की एखाद्या व्यक्तीबरोबर जर राग असेल तर आपण काय करतो, शेजारी फॉर एक्झाम्पल, तो सकाळी उठला दिसला, आपण म्हणणार मी नाही बघणार त्याच्याकडे, माझा काही संबंध, तो भांडलाय, त्याने मला सॉरी म्हणायला पाहिजे, नाही बोलत. दुसऱ्या वेळी परत तुम्ही जाऊन हसा त्याच्याकडे, तो येडा आहे का, काल एवढा सगळा कचकच कचकच भांडला आणि आज हसतोय. परत तिसऱ्या वेळी पण तो बोलणार नाही तुमच्याशी. परत तिसऱ्या वेळी त्यालाच लाजीर म्हणाल, जरा आपण जास्तच ताणतोय काय, हसतोय ना, जाऊ द्या हसून टाका. आणि चौथ्या वेळी तो म्हणाल अरे नाही चला, काय म्हणताय पाटील मॅडम, कशा आहात, काय चाललंय. करून बघा उपाय. कारण एखाद्या व्यक्तीला टाळताना खूप मानसिक तणाव असतो, आणि तेच एखाद्या व्यक्तीला संजय दत्तने आपल्याला शिकवलं की प्यार की झप्पी दे दो चलो छोड दो सब. मला वहिनी भेटल्यानंतर मी एकदम गेले आणि मिठी मारली, तो जो एक आपुलकी आणि एक हे असतो, तसं नाही. हाय कशा आहात, मी डॉक्टर ज्योत्स्ना पाटील, मी कोणाशी बोलणार नाही, काही नाही.
असं जर केलं तर तुम्ही तेवढ्या ह्याच्यात राहू शकत नाही, आपल्याला एक दडपण असतं. सो माय डिअर फ्रेंड्स, जसं सामाजिक आहे तसं मानसिक आरोग्य वृद्धीसाठी मी प्रत्येक वेळी नेहमी सांगत आलेली आहे, नियमांचं पालन करा. माझी CCY जी डिग्री आहे ती योगाची डिग्री आहे. मी योगाची स्नातक आहे, 2007ची गोल्ड मेडलिस्ट पण आहे. त्यावेळी आम्हाला पहिल्यांदा शिकवलं गेलं नियम. यम माहिती आहे सगळ्यांना? कोण रेड्यावर बसून येतो शिंगवाला, बरोबर ना? हा यम तसा नाही आहे. हा यम आहे स्वतःमधले काही बदल, स्वतःला काही नियम. आणि खरंच आहे, यम जो आहे, जो कोण माणसांचं जीव घेऊन जाणारा, तो नियमावली जपणारा आहे. कारण कुणीतरी जागा सोडली तर पुढचं येऊन थांबणार आहे ना, त्यात घाबरण्यासारखं एवढं काय आहे? मग ते नियम म्हणजे याच्यामध्ये सांगितलं जातं की साधारण आता मी नियमाचं डिटेल्स करत नाही कारण 1 तास जाईल, तुम्हाला कंटाळ येईल. पण एक साधारण असं आहे की कुणाचंही लोभ घेऊ नका. म्हणजे सत्य, अस्तेय, अपरिग्रह, म्हणजे नेहमी खरं बोला. खरं बोलायला ताण लागत नाही. दुसऱ्याचा लोभ करू नका. दुसऱ्याचं माझ्याकडे येईल असं बघू नका. जे माझं आहे ते माझं आहे. ठीक आहे, माझी गाडी आहे, छोटीशी अल्टो आहे, पण त्याची असेल XYZ BMW काय ऑडी आहे, पण शेवटी AC दोन्हीकडे आहे. पुण्यात किती पण म्हटलं तरी ती 20-30च्या स्पीडनं जाते, त्याच्या पुढं काही आपल्याला जाता येत नाही आहे. मग काय त्याच्यात एवढं? आणि त्याचा काही EMI ते लोक भरत नाहीत, माझं मी कष्टाने भरतोय. सो आय एम प्राऊड ऑफ माय गाडी. आपलं तसं नसतं, माझ्याकडे हीच आहे, ती त्याच्याकडे आहे, ती तशी गाडी मला आलीच पाहिजे. 2 BHK नाही हो, नाही आजकाल होत ते, फार अडचण येते. 3 BHK तरी पाहिजे बघा. नाही गं, 3 BHK ट्विन बंगलो असेल ना तरच बाई मज्जा आहे, नाही तर काही मज्जाच नाही आहे. अरे बाळांनो, 2 वेळचं जेवण आणि 7-8 तासाची झोप एवढंच पण आणायला गरजेचं आहे. मग तुम्ही सिल्कची साडी नेसताय का लिननचा शर्ट घालताय का टेरिकोटचा घालताय, डझंट मॅटर. तुमची हेल्थ किती आहे ती महत्त्वाची आहे. सो आपण त्या बाबतीत बिलकुलही करत नाही. सो सत्य, अस्तेय, अपरिग्रह, वाजवीपेक्षा जास्त संचय करू नका. जर हरवलं तर वाईट वाटतं. म्हणजे आपण असं म्हणतो ना की माझ्याकडे एक समजा पर्समध्ये 50,000 रुपये घेऊन मी जर कुठेतरी अशी क्लोर मार्केट किंवा आपली कॅम्पात फिरायला मी जर गेले तर मी सारखी अशी पर्स अशी धरणार, अशी फिरणार. मी 50,000 आहेत गेले तर एन्जॉय करता येईल का? ते काय आहे, कसं आहे, हेच माझे नाही आहे, ते देवाचे होते, सोडून द्यायचे, असं एवढं होत नाही सोडा. पण आपण ताण खूप कॅरी करतो. म्हणजे कुठंतरी गावाला जाताना सगळं किडूक कुठचं लिहून त्याच्या लॉकरमध्ये ठेवणार, सगळं बंद करणार, 2 वेळा उडून बघणार, हे करे. गाडीत बसल्यानंतर मी कपाट बंद केलं होतं ना, काय एन्जॉय करणार आहे आपण? नाही एन्जॉय करू शकत. आणि सगळ्यात शेवटचं आहे ब्रह्मचर्य, ब्रह्मासारखं आचरण, सात्विक आचरण. आहारात, विचारात, वागण्यात सात्विकता असणं खूप गरजेचं आहे. कारण तुमचा आहार, युअर फूड इज युअर मेडिसिन. जे आपण खातो तेच खरं तुमचं मेडिसिन आहे. म्हणून मी सगळ्यांना सांगते की गांधीजींनी सांगितलेलं, आपण गांधीजींना कारण नसताना राजकारणात ओढलं, पण त्यांचे काही विचार हे खरंच खूप कौतुकाचे होते. सगळ्यात मला आवडणारा विचार आहे तो म्हणजे मिताहार. 1 भाकरीची भूक असेल तर अर्धी नाही तर 3 चतकोर खा. थोडंसं अवकाश ठेवून राहा. कारण तुमच्या पचनाला वेळ दिला जातो. का बरं त्यांनी सगळ्या ह्या गोष्टी हे केल्या होत्या की सहनशीलता, त्याग वगैरे. कारण ह्याने काय होतं, तुम्ही दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद बघता. सो त्याच्या पुढचं आहे शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान. शौच, मन फेअर अँड लवली पण होण्यासाठी प्रयत्न करा. तन फेअर अँड लवली पण पाहिजे. स्वच्छता ही खूप महत्त्वाची आहे. आपण जिकडे तिकडे म्हणतो जिथे स्वच्छता तिथे लक्ष्मीचा वास असतो. लक्ष्मीचा वास असतो म्हणजे तुमची हेल्थ चांगली राहते, तुमचं मन फ्रेश राहतं, तुमच्याकडनं काम करण्याची वृत्ती चांगली होते, अल्टिमेटली आर्थिक तुमची सुबत्ता येते. संतोष, नेहमी आनंदी राहा. मौज में रहो. तो बुड्ढा असतो ना, चायनीज बुड्ढा, त्याचं एवढं मोठं पोट असतं, हात वर केलेला असतो. खरंच घेण्यासारखं आहे त्या बुड्ढ्याकडून. मी बऱ्याच माझ्या क्लिनिकमध्ये पण ठेवला आहे. मला बऱ्याच जण म्हणते, अगं तू सगळ्यांना सांगतेस की तुझा काही फारसा विश्वास नाही, मग तो बुड्ढा का ठेवला आहे? म्हणते मला तो आवडला आहे. खाओ पिओ मौज में रहो, टेन्शन नाही लेने का. सो खाओ पिओ मौज में रहो, पथ्याचं खाओ, हवं तशा पद्धतीने तुम्ही मौज करा, टेन्शन नाही लेने का. हात वरती आहेत त्याचे बघा तुम्ही, कुछ भी हो जाए टेन्शन नहीं लेने का. सो संतोष, तप, एखाद्या गोष्टीचं तप पाहिजे. पूर्वीचे लोक तप करायचे आणि एखादं गेन करायचे. आपल्या आरोग्याविषयी पण आपण तप करणं गरजेचं आहे. 1 तारीख आली की बरेच जण काय 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 ठरवतात. 31 डिसेंबरपर्यंत सगळं कुठेतरी हे झालेलं असतं.
मी आत्ताच वहिनींना बोलून दाखवलं, माझी इच्छा आहे, बघू मी आता प्रयत्न सुरू करणार आहे की मला सायकलवरून पंढरपूरची वारी करायची. बघा माहीत नाही कसं जमेल, आय डोंट नो किती प्रयत्न माझा असेल, त्याला किती यश मिळेल ते परमेश्वराच्या हातात आहे. पण एखादा आपण करतो पण त्याला सातत्य नसतं. आणि स्वाध्याय चांगले दृक्श्राव्य स्वाध्याय, चांगलं वाचा, चांगलं ऐका. म्हणून साधं सिंपल सांगते, झोप येत नाही अशा लोकांच्यासाठी मी एक उत्तम उदाहरण देते. तिथे आपण सगळे एज्युकेटेड आहोत. लहानपण आठवा, पुस्तक घेतलं की झोप यायची. आठवा तुम्ही, पुस्तक घेतलं की कंपल्सरी झोप यायची. आम्ही तर मेडिकल स्टुडंट, मला फर्स्ट इयर आमचं आठवतं आहे की झोपायचो. छोटे बेड असायचे गव्हर्नमेंट कॉलेजला, कुठले मोठे मोठे बेड, एवढ्या छोट्या बेडवर, आणि इकडं कवट्या आणि हाडं सगळी असायची, इकडं पुस्तकांची रांग असायची आणि त्याच्यात आम्ही झोपायचो. डोळे उघडले तरी आम्हाला ते स्कल दिसायचं, ते बोन दिसायचे. पण काही नसतं ते हडळ फिडळ वगैरे काही नसतं. माणूस आहे, आत्मा आहे, त्याचा काहीही संबंध नाही. जोपर्यंत तुमचं शरीर आहे, पांचभौतिक शरीर म्हणतात त्याला, जोपर्यंत हाडामासाचा माणूस आहे तोपर्यंत तुम्ही आहात. द मुमेंट तुमचं श्वास बंद होतो त्याचा आणि तुमच्या ह्याचा काही नाही, पुनर्जन्म, हा जन्म, तो जन्म, काय कुठल्या जन्माला येईल बघावं, हे बघावं. अरे जोपर्यंत तुम्ही आहात, एकमेकाला चांगलं सांभाळा, एकमेकाशी प्रेमाने वागा, हार्ट अटॅकपासून बरेच लांब राहू शकता. मग सगळ्यात शेवटचा उपाय येतो तो म्हणजे आहार. डाएट काय करू डॉक्टर, कशा पद्धतीचा माझा डाएट पाहिजे. पहिलं मी पथ्य सांगितलं, मिताहार, जे खा 4 घास कमी खा. नॉनव्हेजच्या बाबतीमध्ये बऱ्याचदा तुम्हाला असा गैरसमज आहे की नॉनव्हेज ईटर्स आर व्हेरी कॉमन फॉर द हार्ट अटॅक. पण जर भारताबाहेर जर तुम्ही गेला तर सकाळ दुपार संध्याकाळ ते नॉनव्हेज खातात. मग त्यांना का बरं हार्ट अटॅक येत नाही. आपल्या भारतात असं काय घडतं म्हणून नॉनव्हेज खाल्ल्यानंतर हार्ट अटॅक येतो. कारण द वे यू आर ईटिंग दॅट नॉनव्हेज, द वे यू आर प्रिपेअर दॅट नॉनव्हेज, दॅट इज अ बॅड थिंग. मटण आणलं, चिकन आणलं, त्याला शिजवताना तेल घालून छान शिजवायचं, मसाला इकडे तेलात चांगला भुनायचा आणि परत हे सगळं इकडं तिकडं तेल साठलेलं आणखी जरासा तडका देऊन परत ते मटण बनवलं जातं. त्या स्वतःचं त्याचं ऑइल आहे. शिवाय तुम्ही आणखी इकडे तिकडे ऑइल घातलं आहे. आणि ज्या दिवशी नॉनव्हेज त्या दिवशी मी जास्त भात खाणार, नाही तर मी जास्त भाकरी खाणार. कारण आमचं नॉनव्हेज एक तर बिर्याणीत घुसतं, नाही तर त्याच्याबरोबर रोज 1 भाकरी खाणारा माणूस 1.5 नाही तर 2 भाकरी खातो. आज नॉनव्हेज आहे म्हणजे यू आर ईटिंग प्रोटीन. नॉनव्हेज इज अ प्रोटीन, इज नॉट अ बॅड थिंग. पण त्याच्यासोबत तुम्ही कार्बोहायड्रेट जास्त घेता आणि कार्बोहायड्रेट ग्लुकोज वाढवतात, ग्लुकोज कॅलरीज वाढवतात. तेवढ्या कॅलरीज जर तुमच्या शरीराने बर्न नाही केल्या तर त्या डिरेक्टली फॅटमध्ये कन्वर्ट होत असतात. आणि आपण काय म्हणतोय, नॉनव्हेज वाईट आहे, नॉनव्हेज वाईट आहे. लीन मीट करून खा असं मी पेशंटला सांगते. पेशंट म्हणून पुन्हा प्रिव्हेंटिव्हमध्ये खुश असतात. मॅडम कधी सांगत नाहीत हे खाऊ नका आणि ते खाऊ नका. मी फक्त वे सांगतो आम्ही कशा पद्धतीने तुम्ही ते बनवून खायचं आहे, काय खायचं आहे, तुम्हाला किती प्रोटीन गरजेचं आहे, किती प्रमाणात गरजेचं आहे, प्रोटीन पचवण्यासाठी काय काय लागतं, तुमची डायजेस्टिव्ह सिस्टीम कशी आहे, त्याच्यानुसार तुम्ही काय खायचं आहे. इतका मायन्यूट विचार हा प्रिव्हेन्शनचं मध्ये असतो. सो माय डिअर फ्रेंड्स, कृपा करून सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे कुठलंही 4 गोष्टींपासून पूर्ण लांब राहा. पहिला आहे गहू. जेवढं ग्लुटेन फ्री डाएट ठेवता येईल तेवढं ठेवा. कारण गव्हामध्ये ग्लुटेन नावाचा घटक आहे की जो मानवी आतड्याकडनं डायजेस्ट होत नाही आहे. आणि म्हणून जसं गहू खाणं वाढलं, आजी आजोबा जिथे इथे जेवढे आहेत ते सगळे मला ॲक्सेप्ट करा, आहे बरोबर सांगते का चूक सांगते. जसं गव्हाचं अन्न वाढलं तसं आजारपण जास्त वाढले. कारण पूर्वी आपल्याकडे ज्वारी, बाजरी, नाचणी किंवा ज्याला आपण काय म्हणतो मिलेट्सला तुमचे राळे, वरई हे जास्त खाल्लं जायचं. पण आता मात्र काय, साबुदाणा आला. कुठल्या शास्त्रात लिहिलं आय डोंट नो की साबुदाणा उपासाला चालतो. माझा जो उपास आहे मी फक्त साबुदाणा खाणार. ॲक्च्युली उपास हा शब्दच नाही आहे, उपवास हा शब्द आहे. उपवासचा अर्थ आहे चांगल्या गोष्टीच्या सानिध्यात जाणं. त्या दिवशी आवर्जून सकाळी उठा, घरात मोठे असतील त्यांना नमस्कार करा. आज ठरवा की आज मी काही झालं तर कुणाला वाईट बोलणार नाही, कुणाला शिवीगाळ करणार नाही, माझ्याकडनं एक तरी चांगलं कर्म मी करणार आहे. एखादं पठण करा, जे काही तुमच्या धर्मानुसार आपल्याला जे आपण वाचन आहे, ज्या देवावर तुमची श्रद्धा आहे, दॅट इज कॉल्ड ॲज अ उपवास. खिचडी खाणं, बटाटा खाणं, रताळी खाणं हे सगळे कॅलरीज, हाय कार्बोहायड्रेट डाएट तुम्ही घेता, स्टार्च घेता की मानवी आतड्याकडनं ते पचन होत नाही आहे.
सो पहिला आहे ते म्हणजे गहू, जो मानवी आतड्याकडनं डायजेस्ट होत नाही आहे. दुसरा आहे ते म्हणजे इंग्रज आले, पण इंग्रजांनी आपल्यासाठी जर सगळ्यात कौतुकाची गोष्ट आणली ती म्हणजे चहा. चहा पूर्वी नव्हता. आपल्याकडे कुणी पाहुणे आले तर गूळ आणि पाणी दिलं जायचं आल्या आल्या, किंवा जेवायलाच वाढलं जायचं. आता आपण विचारतो पुण्याचे, जेवून आला असाल ना, चहा घेणार का, घ्या असं म्हणत नाहीत. म्हणजे मी माझ्या पुण्याच्या मैत्रिणींना फोन करते, मी चहा घ्यायला येते, मला चहा हवा आहे, मी नाश्ता करायला येते. नाही, खाऊन आलंच असेल, उगीच नको ना, उगीच मी म्हणणार आणि तू नाही म्हणणार असं कसं. स्वतःच मतं मांडून आपण पुणेकर मोकळे झालेलो असतो. सो माय डिअर फ्रेंड्स, दुसरं आहे ते म्हणजे चहा जे आणला, पण ॲक्च्युली इंग्रजांचा चहा आठवतो का तुम्हाला? पिक्चरमधल्या आठवत असेल की ते असे बसायचे, हां, त्यांचं मोठं केटल असायचं, काळ्या रंगाचा चहा ओतला जायचं, वरून थोडंसं दूध त्याच्यात टाकलं जायचं आणि एक साखरेचं क्यूब्स हवं असेल तर टाकलायचं. ते लोक ब्लॅक टी जास्त घेत होते. भारतात आल्यानंतर आपण त्याच्यात मॉडिफिकेशन केलं, दुधातच साखर, दुधातच चहापत्ती आणि असा अमृततुल्य चहा प्यायची आपल्याला सवय लागली आणि हाय कॅलरीज डाएट आपण जास्त सुरू केला. त्यामुळे कृपा करून हार्ट अटॅकपासून लांब राहायचं असेल तर सगळ्यात पहिलं हे सोडा, ते म्हणजे सकाळी उठल्या उठल्या चहा पिणं. पहिलं उठायचं, तुम्ही ड्रायफ्रूट्स घ्या, कोमट पाणी, लिंबू पाणी, हळद पाणी, काय जे घेताय ते घ्या, आवळा खा, फिरून या, अंघोळ करा आणि मग तुमच्या अंघोळ झाल्यानंतर पहिला ब्रेकफास्ट करा आणि मग तुम्हाला इच्छा असेल फ्रेशनेस, कारण शेवटी ते कसं आहे, कॅफेन आहे त्याच्यामध्ये, उत्तेजक असतं. त्यामुळे ब्लॅक टी जर घेतलात, मी तुम्हाला चहाची एक पद्धत मेथड पण सांगते. 1 कप पाणी घ्यायचं, उकळायचं, उकळत्या पाण्यात 2 चिमट चहापत्ती टाकायची, पाण्याचा रंग चेंज होईल, तपकिरी रंगाचं होऊन जातं, लगेच गॅस बंद करा. चहा शिजवणं हा चुकीचा कन्सेप्ट आहे. चहापत्ती शिजवायची नसते, ती डिकॉक्स करायची असते आणि मग असा पटकन गॅस बंद करायचा आणि झाकून ठेवायचं. त्याच्यात आलं घाला, त्या पाणी उकळत्या पाण्यात आलं घाला, तुमचे काय गवती चहा घाला आणि असं थोडा वेळ 1 मिनिटभर ठेवायचं. काढा, गाळून घ्या, त्याच्यात थोडंसं लिंब पिळा, 1-2-3 पुदिन्याची पानं अशी चिरडून टाका, टेक दॅट टी. इट्स ब्युटिफुल टी, मस्त, तुम्हाला एकदम फ्रेशनेस देणारा हा चहा असतो. पण पहिला पदार्थ होता गहू, दुसरा पदार्थ साखर अर्थात गूळ, दोन्हीही कॅलरीज वाढवणारे घटक आहेत, भरपूर प्रमाणात केमिकल वापरून केलेल्या गोष्टी आहेत. तिसरा घटक आहे तो म्हणजे फ्राईड, तळलेले पदार्थ बिलकुल खायचे नाहीत. आणि चौथा दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ, त्याच्यामध्ये ताक चालेल, दही चालेल, घरी बनवलेलं तूप सकाळ संध्याकाळ 2-2 चमचे घ्या, परंतु दूध पिण्याची सवय ही घेऊ नका, कारण दूध वाढीचे आजकाल इंजेक्शन्स दिले जातात. दुधात बऱ्याचशा भेसळी आपण शहरी भागात तरी, मेट्रो सिटीमध्ये तर आपल्याला खूप प्रमाणात, आठवा ना पूर्वी हे असायचे, मला वाटतं की छोटे छोटे दूध संकलन केंद्र असायचं, डेअरीज. आपण कोजागिरीला आई आपल्याला पळत पाठवते, किटली घ्या आणि जा पटकन दूध घेऊन ये, जा आज कोजागिरी पौर्णिमा आहे. तिथंपर्यंत जायचो आणि बऱ्याच असायचं दूध संपलं. आता आठवा आत्ताचे कोजागिरी, दूध संपतं का? कारण नेहमी आपण 1 लिटर दूध घेतो, त्या दिवशी प्रत्येक घरात 2-2, 3-3 लिटर दूध असतं, तरी आपल्याला दूध मिळतं. कुठून येतं दूध? कधी हा विचार केला नाही, आपण हा विचारच करत नाही. सो माय डिअर फ्रेंड्स, ह्या 4 पदार्थांपासून टोटली जेवढं लांब राहाल तेवढं तुम्हाला रक्तवाहिन्यांचा कडकपणा हा कमी येत असतो. त्याच्या पुढची गोष्ट आहे ती म्हणजे वेलवर्गीय भाज्या जास्त खाण्यामध्ये येऊ देतो. मी आता भाज्याचं सीझन खूप सुरू आहे सध्या, भरपूर भाज्या मिळतात. मी बेस्ट आणि कमीतली अशी भाजी सांगते, तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. करा, मी पूर्वी नाटकात वगैरे कामं केलेली आहेत, त्यामुळे मला ॲक्टिंग येते आणि माझ्या ह्याच्यावर बरेच जण लक्षात राहतात. पहिलं, दुधी, दोडका, पडवळ, गोसावळी, कारली, तोंडली, वालाच्या पापडीच्या शेंगा, कोबी, फ्लॉवर, भेंडी, गवारी, वांगी, बटाटा, वाटाणा, पावटा, हरभरा. भोगी जवळ आली आहे ना आता. नाही, खावा असं काही नाही आहे, पण ते वातूळ आहेत पदार्थ आणि ते पचवण्यासाठी तुम्हाला एक्झरसाइज पाहिजे. ते पचवण्यासाठी तुमच्या याच्यामध्ये फायबर इंटेक खूप चांगला पाहिजे. सॅलड भरपूर खाणं गरजेचं आहे. सो अशा भाज्या, पालेभाज्या सगळ्या खा. शक्यतो त्या जास्त शिजवू नका, जस्ट भाजी गरम करायची,
काळजी लसणाची वगैरे फोडणी देऊन आणि पटकन ती पानात वाढून घ्यायची, तिला जास्त शिजवत बसायचं नाही. त्याच्या पुढचा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे कृपा करून जेव्हा मी गहू बंद करा म्हणते, अल्टिमेटली त्याचा परिणाम असतो बेकरी प्रॉडक्ट्स. पूर्वी एक माणूस यायचा मोठा पेटारा घेऊन, त्याच्यात खारी असायची आणि आपण घरातलं भांडं घेऊन पुढे जायचो, अरे खारी द्या. आठवतंय लहानपण? असंच होतं. मुंबई पुण्यातला एखादा कोण पाहुणा आला तर तो खारी बिरी घेऊन यायचा, बरोबर. आता जर 100 मीटरवर जावा, 3 नाही तर 4 बेकरी हमखास आहेत. म्हणजे मागणी तसा पुरवठा, मागणीच वाढली आहे. कारण गडबडीच्या वेळी चहा बिस्किट इज द बेस्ट ऑप्शन फॉर मी. त्याचा दुसरा भाग आहे सकाळी सकाळी मोठा डब्बा बिस्किटाचा, त्यात खारी बिस्किट टोस्ट सगळे असतात वेगवेगळ्या प्रकारे, वेगवेगळ्या जिरा, पालक, चीजवाला, येवाला, आजकाल भरपूर काय काय मिळतं. कुंभराशीचे मला भरपूर माहिती आहे, मी सगळी चौकसपणे सगळं चाललं असतं, ह्यात काय आहे त्यात काय आहे. आणि काहीच नसेल तर मॅडम चपाती करतात, खाली पोरं बसलेले असतात, चहात भरपूर साखर टाकलेली असते, चहा चपाती सकाळी सकाळी नाश्ता. मी डोक्याला ताप करून घेत नाही बघ, चहा चपाती खातात, माझी पोरं जातात. अगं बाई, इथंच तर सुरुवात आहे तुझ्या हार्ट अटॅक ह्याची. कारण हे दोन्ही ज्या गोष्टी आहेत त्यात कॅलरीज खूप आहेत, ते तुमच्या शरीराला कुठंच पौष्टिकता देणार नाही आहे. प्रोटीन डाएट कुठे कोणी हे केलं आहे? लहानपणी आई खिशात फुटाणे बिटाणे घालून द्यायची की जा जाता जाता खात खात जा. आजकाल मुलं नाही म्हणतात, हो नो नो नो, ते सगळं आउटडेटेड आहे. पण जे आउटडेटेड आहे तेच आता हळूहळू हळूहळू परत, हे सगळ्यात उत्तम उदाहरण आजकालची गाणी, मागचं सगळं रिमिक्स आता परत आणायला लागलेत. कारण तरुण पिढीलाच कळलं की अरे ते खूप चांगलं होतं. तसं एक दिवस असाही येईल की तरुण पिढीलाच पटणार आहे. आणि आता ती पिढी सुरू झालेली आहे की आताची जी नवीन आत्ताचे जे जनरेशन आहेत, 12वी किंवा हे ग्रॅज्युएशन करणारे लोकांच्यामध्ये भरपूर प्रमाणात तुमच्या याचा म्हणजे हेल्थ अवेअरनेस खूप वाढलेला आहे. सो तिसरा घटक आहे तो म्हणजे पाण्याचं प्रमाण व्यवस्थित ठेवा. हार्ट अटॅकपासून लांब राहायचं असेल तर बॉडी शुड बी हायड्रेटेड. कारण माझ्याकडे किलेशन आणि याच्यासाठी बरेच लोक येतात, मी स्पष्ट शब्दात सांगते, पाणी इज द बेस्ट किलेटर इन द वर्ल्ड. घरातलं म्हणजे तुमच्या शरीरातलं टॉक्सिन्स बाहेर टाकून देण्यासाठी पाण्यासारखं दुसरं औषध नाही आहे. 20 किलो वजनासाठी 1 लिटर पाणी, अशा हिशोबाने आपण सगळे 60-70च्या दरम्यान आहोत. साधारण 3 ते 3.5 लिटर पाणी 24 तासात आपल्याला प्यायचं आहे. गटा एक बाटली घेतली, संपवली, अगो बाई विसरलेच, आज सकाळपासून मी जास्त पाणीच पिलं नाही, चला मी 1 लिटर पाणी पिते, असं नका पिऊ. घोट घोट पित राहा. मी एक सिंपल उदाहरण देते, दर 11 वाजले 1 ग्लास प्यायला, 12 वाजले 1 ग्लास पाणी प्या, ठीक आहे. त्याच्या पुढचं अतिशय महत्त्वाचं, तळलेले पदार्थ फक्त खाऊ नका. कुठलंही तेल वाईट नाही आहे, पण त्या तेलात जे तळून खाता दॅट इज बॅड थिंग. त्यामुळे शक्यतो घरी बनवलेलं एखादं असेल तर एखादा आयटम चालेल, पण इट शुड नॉट बी रिपीटेड. कारण बाहेर जे आपण पदार्थ खातो एकाच तेलात कंटिन्युअसली ते तळलेलं असतं, भरपूर प्रमाणात सॅच्युरेटेड फॅट आहे. त्यामुळे बाहेर जे खाणारी गोष्ट आहेत, वडापाव आणलं वगैरे, आमचे पेशंट पण फार भारी असतात. 3 महिने 4 महिने त्यांची ट्रीटमेंट चालते आणि एक असा जिव्हाळा सगळ्या स्टाफबद्दल निर्माण झालेला असतो. आणि जेव्हा पेशंट जातो तेव्हा जाताना आम्हाला वडापावची पार्टी देऊन जातात. आणि पोरी पण इतक्या ग्रेट आहेत आमच्या सिस्टर्स की ते त्या बरोबर ह्याच्यात घालून येतात. काय गं, नाही ते पेशंट गेले ना मॅडम, आज त्यांचं शेवटची हे होतं, ट्रीटमेंट होती, मग त्यांनी सगळ्यांनाच ट्रीट दिली. अगं मला तरी देऊ नकोस म्हटलं. मी एवढी 3 महिने त्या पेशंटला ओरडून सांगते, फ्राईड खाऊ नका. त्याला काही करू शकत नाही. कारण बऱ्याचदा पेशंट माझ्याकडे ट्रीटमेंट घेतो, सलाईन घेतात, ECP, ESMR, ओझोन, देर आर लॉट्स ऑफ ट्रीटमेंट, IR वगैरे घेतलं जातं. जस्ट वेस्टिंग माय टाईम अँड वेस्टिंग युअर मनी ओनली. जास्त लॉस हा पेशंटचा असतो, कारण तेवढे पैसे कमवायला खूप दिवस जातात. मी अगदी आवर्जून सगळ्यांना सांगते की कृपा करून पैशाचा अपव्यय करू नका. त्यामुळे बऱ्याच अंशी तुम्ही स्वतःमध्ये व्यवस्थित घडवणं गरजेचं आहे. कारण आपली हेल्थ ही प्रायोरिटी आहे. मी खाऊ नका असं म्हटलं का? नाही. घरी एखाद दिवशी तुम्ही भजी करा, पण शक्यतो एकदा ते तळलेलं तेल असेल तर ते टाकून द्या. बायका म्हणा, अगो बाई असं कसं टाकायचं, दुसऱ्या दिवशी चपातीला यूज होतं की? अहो मॅडम, तुमचं काय हो, तुमची 5 बोटं तुपात आहे, तुम्हाला काही त्याचं टेन्शनच नाही आहे. माय डिअर फ्रेंड्स, ह्याचं एक हे सांगते मी, सिम्पल एक वे सांगते. बाहेर गेल्यानंतर भजी किती रुपयाला प्लेट मिळते हो मला माहीत नाही, एवढं काय मी एवढं ॲनालिसिस कधी केलेलं नाही, पण एक 30 किती भजी
5 ओके 30 रुपयाला. आपण 3 तर नक्कीच खात नाही, चांगले दाबून 7-8 भजी खातो. म्हणजे आपण तसे 60 रुपये एका माणशी घालवतो. घरात जर तुम्ही 5 माणसं आहात, किती झाले? 6×5 = 30, 300 रुपये. अशी जर तुम्ही भजी खायला गेला तर जर तुम्ही 300 रुपये घालवणार आहात. मग जर पाव लिटर तेल की जे हार्डली तुमचं 75 रुपये 100 रुपयाला, डाळीचं काय जे पीठ वगैरे सगळं मिळून 100-150 रुपये जरी खर्च झाला तरी परवडण्यासारखं आहे की हो. मग कशाला सगळं? मग जाऊ दे, मग बाईला देऊन टाकते. अरे तिचं तरी कशाला तुम्ही हेल्थ खराब करता? हे बायकांच्यातली अशी मजा असते सगळी. सो कृपा करून तळलेलं खाऊ नका आणि एकदा तळलेल्या तेलात पुन्हा कुठली गोष्ट करायला जाऊ नका. हार्ट अटॅकला आमंत्रण 100% तुम्ही देणार आहात. आणि सगळ्यात शेवटचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे जेवणाची सुरुवात कशी करावी. एक तर बायोलॉजिकल क्लॉक मेंटेन करा. सुरुवात करत असताना फळांनी करायची. आवडतं कुठलंही फळ खायचं. कुठलं चांगलं डॉक्टर? लगेच पुढचा प्रश्न असतो. विटॅमिन सी क जीवनसत्वाची फळं तुमच्यासाठी खूप चांगली आहेत. मोसंबी, संत्री, डाळिंब, किवी फ्रूट, ड्रॅगन फ्रूट, आवळा, स्ट्रॉबेरी. आणि देव इतका ग्रेट आहे, काही नसेल तर त्याने लिंबू निर्माण केला. लिंबू पाणी जरी पिलं तरी चालू शकतं. विटॅमिन सी हे एकमेव असं ॲसिड आहे की जे अँटासिड म्हणून काम करतं. चुकीचा समज आहे तुमचा की लिंबू खाल्लं की मला ॲसिडिटी वाढते. ॲक्च्युली अँटी कॅन्सराइज एजंट म्हणून लिंबूकडं बघितलं जातं. आवळ्याचा सीझन सुरू आहे. आवळे आणा, शिजवा, मिक्सरमधनं ग्राइंड करा. रोज सकाळी 2 मोठे अगदी पोह्याचे चमचे गरम पाण्यात टाकून सकाळी ग्लासभर जर तुम्ही आवळा घेतलात तर तुमचे केस छान राहतात, स्किन छान राहते, उत्साह चांगला राहतो, ॲसिडिटी होत नाही आणि भरपूर प्रमाणात तुम्हाला विटॅमिन सी मिळालं. आणि बघा परमेश्वर इतका ग्रेट आहे, दर थोड्या दिवसाने विटॅमिन सीची त्यानं फळं आणलेली आहेत. एकदम मोसंबीचा बहार येतो, आता संत्र्याचा बहार आहे, आवळ्याचा बहार आहे. असं करत मग स्ट्रॉबेरी येते, मग द्राक्षे येतात. द्राक्षे शक्यतो डायबिटीजच्या लोकांनी खाऊ नका, पण विटॅमिन सीचं कुठलंही एखादं फळ खा. फळ खाचा अर्थ आहे एकटीने एक फळ खा. तुकडे करायचे, नातवाला दिला, सुनेला नाही दिलं जात नाही, नातवाला दिला, लेकाला दिला. मी एक मज्जा म्हणून एक तुम्हाला सांगते की आम्ही सगळे प्रयागराजला गेलो होतो आणि तिथे आंघोळ करत असताना ते काय असतं ना, ते गंगा, जमुना, सरस्वती, मग तिथे त्यांनी सांगितलं की नाही आंघोळ करा, ते चांगलं असतं वगैरे. मग आमचे सर गेले आणि पाण्यातनं वर आले. हो खूपच थंड आहे बाबा पाणी, कारण आम्ही डिसेंबरमध्ये गेलो. तर माझ्या सासूबाई ऑब्व्हियसली राहू दे सर्दी होईल बाबा ये. परत दुसऱ्याने मी गेले, मी डुबकी मारून आले, मी पण आले. माय गॉड खूपच थंड पाणी आहे. तर आई म्हटलं अगं 1 का गं 3 तरी मार ना डुबक्या. म्हटलं माय गॉड, सून गंगेत न वाहून गेली तरी चालते पण लेकाला सर्दी नाही झाली पाहिजे. म्हणजे ते फळ सुनेकडे पण जाऊ दे असं मला सांगायचं आहे की फळ कट करून असं इकडं तिकडं देण्यापेक्षा कृपा करून अख्खं फळ स्वतः खा. फळ खा, मग सॅलड खा. शक्यतो डायबिटीजच्या लोकांनी बीट खाऊ नका जास्त. आणि मग बची कुची भूक आहे तर त्याच्यात तुम्ही तुमची भाकरी भात खाऊ शकता. पण पुन्हा एकदा सांगते, तुम्हाला जर हेल्थ चांगली ठेवायची असेल तर एका वेळी एकच धान्य खा. जर तुम्ही राईस खाल्लात, आमटी भाजी राईस थोडा, तर थोडा लिटिल क्वांटिटी ऑफ राईस खाऊ शकता. आणि जर भाकरी खात असाल तर भाकरीच खावा, भात खाऊ नका. हा पण उपाय करून बघा. 1 महिन्यासाठी एका धान्यावर या आणि वेट बघा, स्किन बघा, फोटो काढून ठेवा आणि नंतर बघा तुमच्यामध्ये काय फरक पडलेला आहे. सो सुरुवात करत असताना ह्या पद्धतीने करायचं. आपल्या आहारामध्ये स्निग्ध पदार्थ आलेचं पाहिजेत. त्यामुळे बदाम, अक्रोड, काळे मनुके, सुकं अंजीर, फक्त काजू, पिस्ता ह्या गोष्टीला मी जराशी दुजोरा देत नाही जास्त, पण बदाम, अक्रोड हे आलेच पाहिजे. शेंगदाणे कच्चे पूर्वीचे लोक खायचे, काही वाईट नव्हतं. शेंगदाण्याची चटणी करणं, शेंगदाण्याचं काय फतफदं करणं, शेंगदाण्याचे आणि काय काय उद्योग करतात, दॅट इज बॅड. किंवा खूप शेंगदाणे घालून, बाई माझं भरलेलं वांग खाऊनच बघ, देच कुटाने भरलेलंच असतं ते. सो सोलापूर डिस्ट्रिक्ट तर अगदी ठरलेलं असतं, शेंगदाण्याशिवाय ते जगूच शकत नाही. अशा पद्धतीनं जे खाल्लं जातं ते दॅट इज नॉट गुड. किंवा शेंगदाण्याच्या तेलात, मॅडमनी सांगितलं ना शेंगदाणा चांगला आहे, मग लगेच शेंगदाण्याचं तेल घरात, उद्या भजीच.
असं नाही, मी सांगते याचा गैरअर्थ घेऊ नका. कुठल्याही गोष्टीमध्ये फक्त स्निग्ध पदार्थ हे शरीरामध्ये जाणं गरजेचं आहे. त्यामुळे आपल्याला हार्ट अटॅकपासून जर लांब राहायचं असेल तर काही थंब रूल सांगते. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंतचे थंब रूल लक्षात ठेवा. पहिलं, लवकर उठा. लवकर उठला तर तुम्हाला वेळ भरपूर मिळतो. मग ती जी असं असतं ना की मला वेळच मिळत नाही व्यायामाला, ती सवय नाही. थंडी असेल तर थंडीत जाऊ नका. घरी फ्लोर एक्सरसाइज खूप असतात. स्ट्रेचिंग करा, योगासनं करा. तुम्ही सूर्यनमस्कार इज द बेस्ट थिंग. कुठल्याही जगाच्या पाठीवर जावा, सूर्यनमस्कार एक घालू शकतो. हळूहळू सुरुवात करा. पहिले 3 घाला, 5 घाला, असे वाढवत कमीत कमी दिवसात 30 सूर्यनमस्कार हे घातलेच पाहिजे. 3 किलोमीटर ते 5 किलोमीटर चालणं हे गरजेचं आहे. चालून आल्यानंतर स्ट्रेचिंग करणं तितकंच महत्त्वाचं आहे. मी फिरून आले, खोचलं, लागली कामाला. मी फिरून आलो, शूज काढले, आंघोळ केली, ऑफिसची बॅग घेतली, निघालो कामाला. नाही, तुमचे स्नायू आखडतात आणि परत तुम्हाला गुडघेदुखी आणि ती जास्त सुरुवात होते. त्यामुळे स्ट्रेचिंग मोस्ट इम्पॉर्टंट. तिसरं गोष्ट, ब्रेकफास्ट कधी मिस करू नका. कंपल्सरी ब्रेकफास्ट करणं गरजेचं आहे. मागच्या वेळेस दीक्षित सर येऊन गेलेले आहेत, त्यांनी तुम्हाला 2 वेळच्या जेवणाचं महत्त्व सांगितलेलं आहे. तर ते ब्रंच करा, तुम्ही 2 वेळा जेवा, तुमच्या ह्याच्यानुसार जेवा, परंतु ब्रेकफास्ट कंपल्सरी करणं गरजेचं आहे. इंटरमिटंट फास्टिंगमध्ये 16 तास, 17 तास, 20 तास जे काही लोक जेवत नाही, दॅट इज व्हेरी रॉंग थिंग. तुमच्या शरीराला इंधनाची गरज आहे. त्याला थोडं इंधन. पेट्रोल एकदम भरलं तर गाडी बंद पडते, पण काही वेळानंतर तुम्हाला पेट्रोल हे भरावंच लागतं प्रत्येक गाडीला. तिसरी गोष्ट आहे, दुपारचं झोपणं शक्यतो टाळा. जर वयस्कर लोक आहेत, 60-65च्या पुढे आहेत, त्यांना दुपारी झोप येते, पण इट शुड बी अ वाम कुक्षी. वाम कुक्षीचा अर्थ आहे की डाव्या कुशीवर 10 ते 15 मिनटं झोपून लगेच उठणं. आमच्याकडे वाम कुशी 11 वाजता सुरू होते. सगळेजण कुठे गेलेले असतात आणि मग मस्तपैकी AC लावायचा. आणि म्हणजे माझ्याकडे केस आली होती तशी की काही नाही, पेशंटला हेडेक होत होतं, सारखं डोकं दुखतंय. मग MRI केला, सगळं केलं आणि पेशंट प्रिव्हेन्शन म्हणून आली होती. नवरा गेला की मॅडम AC लावतात आणि छान जेवण करून चादर घेऊन, जाड चादर घेऊन मी झोपते 12ही महिने. म्हणजे त्यांच्याकडे उन्हाळा पावसाळा काही विचार नसतोच, कारण ACच असतो. मग तुमचं जर डायजेस्ट कसं होणार? त्यामुळे शक्यतो दुपारची झोप टाळा. दुपारची झोप टाळायची असेल तर साधा उपाय, मन कुठंतरी तिसरीकडे रमवायचं. उगीचंच एखादं कपाट काढा. रिटायर्ड लोक, रिटायरमेंट म्हणजे काय हो माहिती आहे? रिटायरमेंट म्हणजे काय? रिटायरमेंट म्हणजे रोज सुट्टी पण पगार नाही, बरोबर ना? रोज सुट्टी आहे. आणि दुसरी गोष्ट की सगळेजण, आता मी इथं बघतीये की जे हसतायत ते सगळे वयस्कर लोक जास्त हसतायत. कारण खरंच आहे की जरी ते सिनियर आहेत पण हसण्यात मात्र खरंच ज्युनियर आहेत तुम्ही सगळे. लिटरली मी बघते तर ते अगदी खळखळून हसतात. सो माय डिअर फ्रेंड्स, कृपा करून दुपारची झोप जेवढी टाळता येईल तेवढी टाळा. पण जर शरीर थकत असेल तर ती विश्रांती घेणं. फक्त दुपारी जास्त झोपलात की त्या व्यक्तीला रात्री झोप लागत नाही. संध्याकाळचं जेवण शक्यतो 7च्या दरम्यान करा, 7 ते 8च्या दरम्यान. झोपेच्या आणि जेवणाच्या मध्ये कमीत कमी 3 तासाचं अंतर राहू द्या. जेवण झाल्यानंतर लगेच शतपावलीला जाऊ नका, कारण तुमच्या जठरावर लोड आलेला असतो, हृदयावर पण लोड आलेला असतो आणि अशा याच्यात एक्सरसाइज केलं तर हार्ट अटॅकचे चान्सेस वाढतात. त्यामुळे कमीत कमी 1-2 तास जाऊ देत, मग शतपावली करा. इट शुड बी अ शतपावली. आरामात इकडं तिकडं बघत आहे, ते एक्सरसाइज म्हणून जायचं नाही. आणि मग घरी येऊन हातपाय स्वच्छ धुवावेत आणि एखादं पुस्तक वाचावं, भ्रामरी प्राणायाम करा, थोडेसे अनुलोम विलोम प्राणायाम करा आणि मग तुम्ही झोपा. कमीत कमी 7 ते 8 तासाची झोप ही झालीच पाहिजे, कारण झोप म्हणजे तुमचे रिपेअर आहे. बॉडी रिपेअर होत असते, बॉडीला रिपेअरला वेळ द्या. मिळत नसेल काहीतरी असे बदल करा की ती झोप ही तुमची वेळेवर झालीच पाहिजे. सो आज या ठिकाणी मला बोलावलं. हृदयाचे इशारे कसे ओळखायचे आणि काय काय घडलं, कशा पद्धतीने आपण जातो आणि मग हळूहळू हार्ट अटॅककडे येतात. त्यामुळे घाबरून जायचं नाही या हार्ट अटॅकला. आपणही हृदयरोग टाळू शकतो. खूप प्रतिबंधात्मक उपचार पद्धती आता आहेत. खूप सायन्स ॲडव्हान्स झालेला आहे की आपल्याला कुठल्याही शस्त्रक्रियेची सुद्धा काही वेळा गरज लागत नाही. आजच माझ्याकडे 3 केसेस अशा आल्या की हार्टची पंपिंग कॅपॅसिटी फक्त 10 ते 15% की ज्याच्यामध्ये हार्ट ट्रान्सप्लांट इज द चॉईस. पण अशा केसेससुद्धा मी खूप ठिकाणी, म्हणजे आमच्या पुन्हा प्रिव्हेंटिव्हच्या सेकंडरी आम्ही जो प्रोग्राम राबवतो त्याच्यामध्ये त्या बऱ्या झालेल्या आहेत. त्यामुळे हार्ट अटॅकला घाबरण्यापेक्षा त्याला फाईट करणं
त्याच्यापासून लांब राहणं आणि न घाबरता ही जास्त गरजेची बाब राहणार आहे. भारतातल्या लोकांना मला जास्त सांगायला लागत नाही, कारण फाईट करणं हे आपल्या रक्तातच आहे पहिल्यापासून. त्यामुळे कुठल्याही गोष्टीच्या बाबतीत लढवय्ये आहेत, कारण आपला इतिहासच लढवय्यांनी रचलेला आहे. त्यामुळे आज या ठिकाणी मला बोलवलं, संयोजकांचे सगळ्यांचे आभार आणि मला इतक्या वेळ ऐकून घेतल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार. थँक्यू सो मच.